बघू शकता पाठीमाग आपल्या शेळ्या दिसत असतील। आज बघा आपण शेळ्यांची डिवर्मिंग केलेली आहे अल्बोमार औषधानं। हे बघा आता शेळ्या येऊन आपले 20 ते 25 दिवस झालेले आहेत, त्याच्यामुळे काय आता डिवर्मिंग करू शकतो आपण, म्हणजे केलीच पाहिजे डिवर्मिंग। मग आता आपण काय केलेलं, दिवस मावळच्या टायमाला संध्याकाळी लवकर थोड्याशा शेळ्या आपण फार्ममध्ये कोंडल्या, म्हणजे आपल्या गोट्यामध्ये घातल्या आणि सकाळी सुद्धा म्हणजे 8-9च्या सुमारास आपण औषधं दिले। म्हणजे 9 वाजता औषधं पाजला आपण अल्बोमार वगैरे, त्याच्यावरती कंटेंट म्हणजे लिहिलेलं असतं, तुम्हाला डोसेस वगैरे किती आहेत काय रे ते वाचून व्यवस्थित द्यायचं तुम्ही। किंवा मेडिकलमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही प्रत्येक औषधाचे वेगवेगळे डोसेस असतात, त्यानुसार तुम्ही डिवर्मिंग करू शकता। औषध पाजल्याच्या नंतर सुद्धा 2 ते 3 तास 2 तास तर अजिबात काहीच द्यायचं नाही, पाणी वगैरे काहीच द्यायचं नाही, काही होत नसते का जनावर मरत नसते लगेच। त्याच्यामुळं काय आता बघा आपल्या शेळ्या बाहेर सोडलेल्या आहेत आपण, कारण कसा शेळ्या ओढत होत्या, पण पर्यायाने डिवर्मिंग करणं गरजेचं आहे। कारण की कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन, लिव्हर टॉनिक हे खुराक वगैरे एवढं भारी भारी द्यायचं, आणि जर त्याला शरीराला लागू जर होत नसेल तर काय फायदा होणार आहे का त्याचा? अजिबात फायदा होणार नाही। म्हणून म्हणतो डिवर्मिंग करत वेळेस काळजी व्यवस्थित घ्या। आणि एक गोष्ट महत्त्वाची तुम्हाला सांगतो, अल्बेंडाझोल कंटेंट जे असतंय, म्हणजे आता अल्बोमार जे औषध आहे ते गाभणला म्हणजे चालत नाही, ते आपल्या शेळ्या गाभण नाहीत, त्याच्यामुळं आपण त्याला दिलेलं आहे अल्बोमार। ज्या शेळ्या गाभण आहेत त्याला फेनबेंडाझोल कंटेंट असलेलं चालतं, तुम्ही मेडिकलमध्ये किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही देऊ शकता। कारण कसं आहे 1-2 डॉक्टरचे नंबर तुमच्याकडे असायलाच पाहिजे, कारण कसं आहे हे शेळीपालन आपण करतोय इतकं आपण 10-20-25 जनावरचं जे काही भांडवल आपण करतोय याच्यामधून इन्कम घेतोय, मग 1-2 डॉक्टरचे नंबर असणं अत्यंत आवश्यक आहे बरं का। एक गोष्ट लक्षात ठेवा। मग आपल्या शेळ्या बाहेर वगैरे दिसत असतील, अगदी आनंदित शेळ्या, कारण कसं आहे आता नवीन पाली फुटलेली आहे आमच्याकडे। आता 2 दिवस झाले पाऊस पण बंद झालेला आहे, कारण कसा इतके दिवस इतका पाऊस होता की जबरदस्त पाऊस होता, वैताग दिलेला होता पावसानं। आता उघाड दिलेले पावसानं सगळीकडे व्यवस्थित। ते तिकडं बघा आपलं मस्त दसरथ घास साईडला, तिकडं सुबाबूळ वगैरे आहे, आणि तिकडं आपला शेड, आणि इथं आपल्या शेळ्या पिल्ल्या आहेत आपली फार्ममध्ये। सांगायचा उद्देश याचा एक आहे, आता जर डिवर्मिंग केली, आता डायरेक्ट डिवर्मिंग करणार ती ज्यावेळेस आता गाभण काळामध्ये डायरेक्ट डिवर्मिंग करणार, म्हणजे ज्यावेळेस आपण शेळी 2 महिन्याची 1.5 महिन्याची गाभण असते त्यावेळेस 2 महिने झाल्याच्या नंतर तिला डिवर्मिंग करायचं, जे की गाभण सेफनं। त्याच्याला डिवर्मिंग केल्याच्या नंतर मग परत खुराकावर घ्यायचं। खुराकावर घेण्याआधी डिवर्मिंग 100% करायची गाभण काळामध्ये, कधीही लक्षात ठेवा। बरेच जण काय करतात ते उगच म्हणजे शेळीला म्हणजे शिवेल्याच्या नंतर डिवर्मिंग करतात, एक वेळेस गाभण काळात अजिबात डिवर्मिंग करत नाहीत। हे बघा काय कसल्याही परिस्थितीमध्ये गरजेचं आहे या गोष्टी आपल्या, म्हणजे बंदिस्त फार्ममध्ये तर जंतुनाशक देणं अत्यंत गरजेचं आहे। कारण कसं आहे त्याचे फायदे खूप आहेत बरं का। कारण कसं तुम्ही सर्व नियोजन व्यवस्थित केलं आणि कुठंतरी तुमचं जंत वगैरे झाले पोटामध्ये शेळीच्या, त्याच्यामुळे जर तिला खाली जर पचत नसेल, शेळी जर खराबच होत चालली असेल, केस गळती होत असेल, शेळी काय तर कागद खा, कॅरी बॅग खा, पन्नी खा, चप्पल खा, असं जर काही जर होत असेल तर समजून जायचं की जंतुनाशक वगैरे आपल्याला देणं गरजेचं आहे। आणि वर्षातून 1-2 वेळेस 2-3 वेळेस देऊन घेत चला। हां, असं पण काही विषय नाही की प्रत्येक 2 महिन्याला दिलं पाहिजे, प्रत्येक 3 महिन्याला दिलं पाहिजे, तशातला काहीच विषय नाही। तुम्ही गाभण काळामध्ये 1 वेळेस द्यायचं, शेळी वेळेच्या नंतर 1 वेळेस, बस झालं। 2 वेळेस जरी दिलं तरी चालतं। आता मी पर्सनली 2 वेळेस डिवर्मिंग करत असतो बघा, लक्षात असू द्या गोष्टी। सारखं अनेक गोष्ट एकदाच डिवर्मिंग करायची असते। बरेच जण काय करतात 2 ते 3 दिवस डिवर्मिंग करतात, अजिबात तसं नाही। एकदाच डिवर्मिंग करायची असते, एकदाच जंताचं औषध असतो त्याचा, फक्त व्यवस्थित द्यायचं, डॉक्टरांच्या सल्ल्यानं देऊन घ्या। बरेच जण डिवर्मिंग करण्यासाठी घाबरतात, अजिबात घाबरण्यासारखं काहीच नाही। हे पण एक शेळीपालनाचा विषय, आणि रिस्क घ्यायला शिका शेळीपालनामध्ये। हे बघा अडचणी तर येणार आहेत, सावकाश तुम्हाला आंघोळी पडून जाईल। कारण कसं आहे बरेच शेळीपालक नवीन आहेत, त्याच्यामुळं थोडंसं म्हणजे त्यांनी रिस्क थोडंसं माणसाला असते ना भीती, कोणतं पण औषध वगैरे पाजताना। काहीच नाही, वरती डोसेस वगैरे असतात, काही होत नसते। सर्व गोष्टी व्यवस्थित करून घ्या। आणि आता पावसाळा येतोय त्याच्यामुळे तर गरजेचं आहे त्या गोष्टी डिवर्मिंग वगैरे करणं। आता पिल्लांची पण उद्या किंवा परवाच्या दिवशी करणार आहोत आपण। आणि आता इथून पुढे 1 महिना, आज 1 तारीख आहे, पुढल्या 1 तारखेला किंवा 2 तारखेला आपण 100% बोकडांना सोडणार आहोत। आता इथून पुढे 1 महिना तुम्हाला सांगतो पूर्ण हार, म्हणजे त्याला मका एकदम जबरदस्त खाद्य देणार, त्यांना कॅल्शियम वगैरे पाजणार, शेळ्या मस्तपैकी सांभाळणार इथून पुढे 1 महिना। 1 महिन्याच्या नंतर ज्यावेळेस बोकड ज्या दिवशी फार्मर आला त्या दिवशी खुराक वगैरे सगळं बंद, शेळ्यांना का असेल ती वैरण खाणी शेळ्या 2 महिने, म्हणजे लागवड होईपर्यंत 2 महिने असो 3 महिने असो, ती काही असो, पण अजिबात खुराक देणार नाही। ज्यावेळेस शेळ्या कन्फर्म गाभण येतात त्यावेळेस परत आपण खुराक द्यायला चालू करणार। पुढं 2.5 महिने खुराक देणार, म्हणजे 2.5 ते 3 महिन्याच्या जवळजवळ। ती पूर्ण 3 महिने पण देणार नाही, कारण ज्यावेळेस आपली शेळी येते, आता 8 दिवस शेळी येणार आहे, त्याच्या अगोदर आपला खुराक बंद करून टाकायचा।
अशा प्रकारे आपलं नियोजन होत असतं प्रत्येक वेताला. मला या व्हिडिओमधून एवढं सांगायचं आहे की डिवर्मिंग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की इतके सारे औषधं त्याच्या पोटामध्ये जाणार, इतका तुम्ही खुराक देणार 5-5, 6-6 प्रकारचा, त्याच्यामुळे हे लागू होणं पण गरजेचं आहे शरीराला. आणि दुसरी गोष्ट, लिव्हरवरती ताण येत असतो डिवर्मिंग केल्याच्या नंतर, त्याच्यामुळं आपले हिमालय लिव्ह 52 एक दिवसाचा गॅप द्यायचं आणि लगट एक 10 दिवस देऊन घ्यायचं आपण लिव्हर टॉनिक, त्याला 100% देऊन घ्यायचं. आणि जर खरंच जर एखादी शेळीचं जर खरं जर भूक जर मंदावलेली असेल तर काय करायचं, 4 दिवस गॅप द्यायचा, नंतर 8 दिवस पाजायचं, 4 दिवस गॅप द्यायचा, नंतर 8 दिवस पाजायचं, काही होत नसते. आणि दुसरी गोष्ट, नॅचरल डिवर्मिंग तुम्हाला सांगतो, हे बघा नॅचरल डिवर्मिंग म्हणजे कसं आहे, हे आहे लिंबाचं झाड आणि बघा हिरवा कार पाला आलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. हा जर पाला इतका जबरदस्त आहे चा रिझल्ट, पण अति पण नाही. आठवड्यातून महिन्यातून एक वेळेस तुम्ही 100% खाऊ घालू शकता याला, आणि पण दररोज पण घालू नका, ह्याच्यानं पण भूक थोडंसं म्हणजे जनावरची मंदावती बरं का, कडुनिंबाच्या पाल्यामुळं. पण एकदम जबरदस्त, एकदम नादकारक रिझल्ट आहे याचा. महिन्यातून एक वेळेस तुम्ही 100% पाला. आता बघा नवीन हिरवगार सगळीकडे वातावरण व्यवस्थित आहे, फक्त रोडच्या आजूबाजूचे वगैरे म्हणजे ज्याच्यावर धूळ वगैरे बसलेली आहे, विंचुकाटा मोहाळ वगैरे बसतात, ते बघून व्यवस्थित तुम्ही हे करा. नाहीतर पाला आणि पहिलं पाला वगैरे माती वगैरे बसलेला, मग ते डिवर्मिंग व्हायच्या वाटणीचं पोटामध्ये जंत जातील, असं पण काही बरेच जण करतात. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टी प्रत्येक बारकावी लक्षात घेत चला शेळी पालनातले. आणि इथून पुढे एक मस्त 15 ते 20 दिवस आपण शेळ्या बाहेर सोडणार आहोत, कारण मस्त वातावरण आहे. बघा आपल्या शेळ्या किती मस्त खात आहे तिकडं. कशा वाटल्या आपल्या शेळ्या बघा, पाठ वगैरे. तर बघा आता इथून पुढे सावकाश शेळी पालन वाढवत चला. हे बघा तुमच्याकडे कितीही जरी बजेट असलं, कितीही जरी माहिती असली, तरी शेळी पालन तुम्ही सावकाशच वाढवा. कारण कसं आहे, बऱ्याच जणांचा काय विषय असतो, सुरुवातीला 1-2 वर्ष ना थोडंसं सावकाश घ्यायचं, डायरेक्ट म्हणजे टॉपला जाण्याचा प्रयत्न करणं ते वगैरे तसं काय होत नसते. सावकाश अनुभव घ्या, 100% शेळी पालन परवडते, काहीच अडचण होत नाही शेळी पालनामध्ये. हे बघा आपली पाठ वगैरे. आज शेळ्या 1 ते 1:30 वाजेपर्यंत अजिबात काही खायला वगैरे दिलेलं नव्हतं शेळ्यांना. मस्तपैकी अल्बमानं डिवर्मिंग केलेली आहे, पहिलंच आणून ठेवलेली होती आपण औषधी, कारण मेडिकल आपण पहिलेच भरत असतो त्या विचारानं. आणि शक्यतो मी डिवर्मिंग फ्लोकारिड DS असं काहीतरी होतं, ते गाभणमध्ये केलेलं होतं, आणि आता अल्बमार दिलेला आहे. पुढच्या वेळेस निलजान देऊ शकतो किंवा आणि बरेच काही आहेत बरं का, काहीच नाही, टॅबलेट वगैरे भेटत असतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानं द्या, काहीच अडचण नाही, किंवा मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. कारण कसं ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही जर गाभणला दिले तर काय शेळ्या गाभणणार, तुमच्या नुकसान होऊन जाणार तुमचं. त्याच्यामुळं अल्बमार गाभणला चालत नाही. फेनबेंडाझोल चालते, फेनबेंडाझोल कंटेन असलेलं गाभणला चालते, अल्बेंडाझोल कंटेन असलेलं गाभणला चालत नाही. हे बघा आपल्या शेळ्या मस्त, वातावरण मस्त झालं शेळ्यांचं. तिकडं लांब आपलं आहे रेड नेपियर वगैरे, त्या दिवशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच होतं. आणि त्याची काय आपल्याला गरज नाही, ते मोठ्या जनावरांसाठी चालते. तसं पण मला रेड नेपियर आवडतच नाही, नुसते काटे आहेत त्याच्यामध्ये. आहे 17% प्रोटीन त्याच्यामध्ये पण, आणि तेवढंच प्रोटीन आपल्या दसरा घासामध्ये आहे. दसरा घास पण जबरदस्त आहे बरं का. आणि इकडं बघा हे पूर्ण पावसामध्ये बघा कसं काँग्रेस आपली. आणि हे बघा तसा हिरवागार जबरदस्त. बरेच जण म्हणतात पावसाळ्यामध्ये अडचणी, पावसाळा इतका जबरदस्त आहे ना शेळी पालनासाठी. फक्त माहिती पाहिजे, कष्ट करण्याची तयारी जर असली ना, पावसाळ्यामध्ये जितक्या वैरणी भेटतात ना आपल्याला, पूर्ण फिरस्तीमध्ये तर किती प्रकारच्या वैरणी भेटतात. फक्त तुमचं नियोजन चुकतंय. ह्या गोष्टी करू नका तुम्ही शेळी पालनामध्ये. म्हणजे कसं, थोडंसं सुका चारा स्टोअर वगैरे करून ठेवणं. मी प्रत्येक व्हिडिओत म्हणते की सुका चारा स्टोअर करून ठेवा. आता ज्या लोकांनी ठेवला त्या लोकांसाठी चांगलीच गोष्ट आहे. ज्यांनी नाही ठेवला किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला, थोडंसं अडचणी येणारच आहेत थोडा, काही ताण घ्यायचा नाही शेळी पालनामध्ये. हे बघा पूर्ण हिरवेगार झाड झालेले आहेत आमच्या इकडं. तर ठीक आहे, कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा. काही अडचणी असेल तर नक्की कमेंट पण करू शकता. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.